मंडळी नमस्कार. राज्यातल्या सगळ्यांनाच एक अपेक्षा आहे किंवा त्याचबरोबर सगळेजण वाट पाहत प्रतीक्षा आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार आहे? विरोधक आरोप करतायत की राज्य सरकार हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करते. काही जण आरोप करतायत की राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या अनुषंगानं आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी एक अतिशय मोठी बातमी आज दिलेली आहे. निवडणुका वेळेवर होणार आहेत आणि त्या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी प्रशांत लीला रामदास दिल्लीहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, महाराष्ट्राला खरंच प्रतीक्षा होती की अखेर त्या निवडणुका कधी होणार आहेत? तुम्ही सांगताय वेळेवर होणार आहेत, साधारण सांगा तुम्ही नेमक्या कधी होणार आहेत? विलास, जर बघितलं तर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात होतो आणि आज आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. त्याच्या आधारे सूत्रांची माहिती जी मिळते आम्हाला की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची चमू ही महाराष्ट्रात येणार आहे. ती कशासाठी येणार आहे? ती चमू येईल प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याकरता. केव्हा निवडणुका घेताना कुठल्या तारखांवरती घ्यावा यासाठी राज्यातल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची. ही जी चमू असणार आहे या चमूमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्त, तीनही मुख्य निवडणूक आयुक्त राहतीलच, पण इतर दोन्ही निवडणूक आयुक्त, त्यानंतर DEC ज्याला समजलं डेप्युटी इलेक्शन कमिशनर ते देखील असतील. त्यानंतर महाराष्ट्राचे झोनल डायरेक्टर असतात. काय असतं की केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये प्रत्येक झोन वाईज एक एक राज्य सगळ्या दिसतात. एका अधिकाऱ्याकडे 3 ते 4 राज्य असते. त्यात महाराष्ट्राचं राज्य ज्या अधिकाऱ्यांचा ते अधिकारी आणि डायरेक्टर असे साधारणतः 10 ते 12 अधिकारी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहे. आणि त्या दौऱ्याच्या निमित्ताने ते सर्व प्रशासकीय यंत्रणा उदाहरणार्थ एकीकडे राज्य निवडणूक आयोगासोबत चर्चा करतील, पण त्याशिवायही पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करतील, पोलीस महासंचालकांसोबत चर्चा करतील. कशा पद्धतीनं फोर्सेसची आवश्यकता आहे, कशा पद्धतीनं सुरक्षेची गरज आहे, या सगळ्या याच्यावरती. आणि जो मतदारांच्या याद्या ज्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत त्यात काही विसंगती आहे का? कारण की आपल्याला माहित असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान एकाच घरातले 3 लोकांचे 3 ठिकाणी नावं होते. म्हणजे पत्नीचं नाव एका ठिकाणी, पतीचं नाव एका ठिकाणी आणि मुलाचं नाव एका ठिकाणी. तर त्या अशा प्रकारच्या कुठल्या विसंगती आहेत का? आणि जो लांब वेळ जात होता मतदानाकरता, 2-2 तास वाट पाहावी लागत होती, अशा या सगळ्या याच्या विसंगतींना दुरुस्त करण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाने केलं आहे. आणि त्यानंतर आता ही चमू येईल. पण सध्या जी या केंद्रीय निवडणूक आयोगाची चमू जर आज बघितलं तर आज केंद्रीय निवडणूक चमू जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये आहे. आणि त्यानंतर कारण की जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका सुरू आहेत, त्या पद्धतीची प्रक्रिया देखील सुरू आहे. सोबतच आपल्यासोबत महाराष्ट्र आणि झारखंड या 2 राज्याच्या निवडणुका घोषित होतील. यापूर्वी गेल्या वेळेची विधानसभा निवडणुकीला बघितली होती तर हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याच्या निवडणुका एकाच दिवशी झाल्या होत्या. पण आता तसं होत नाही तरी, कारण की त्यामागे पॅरामिलिटरी फोर्सेसची जी सुरक्षा सैनिकांची आवश्यकता आहे ती अतिरिक्त सुरक्षा सैनिक जम्मू काश्मीरमध्ये लागणार आहे. सुरक्षेचा हा सगळा मुद्दा आहे, एक मुद्दा आहे. पण चर्चा अशी सुद्धा आहे की या ज्या सगळ्या आता फेस्टिवल्स आहेत, म्हणजे केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी सुद्धा ते सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये फेस्टिवल्स आहेत, नाहीतर मग आपली हरियाणा सोबतच झाली असते. आता फेस्टिवल्स ची अडचण असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की फेस्टिवलच्या नंतरच इलेक्शन होणार आहे. बरोबर. फेस्टिवलच्या बरोबर विलास, सणासुदीचा कार्यकाळ संपल्यानंतरच निवडणुका होईल. महाराष्ट्राची ती विधानसभेची जी कालमर्यादा आहे ती 26 नोव्हेंबर पर्यंत आहे. त्यापूर्वी म्हणजे साधारणतः 45 ते 40 दिवसापूर्वी निवडणुका घ्याव्या लागतात. साधारणतः निवडणूक आयोगाचा कार्यक्रम असा असतो की 45 दिवसाची मुदत त्याला दिली जाते, आचारसंहितेसाठी मुदत दिली जाते आणि त्यामध्ये 40 ते 45 दिवस असतात. तर साधारणतः जर बघितलं तर 8 तारखेला हरियाणाच्या विधानसभेची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर 9 ते 12 तारखेच्या दरम्यान घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, असे संकेत प्राप्त होत आहे. आणि समजा साधारणतः 10 किंवा 12 तारखेला घोषणा होत असेल तर साधारणतः 40 दिवस आपल्याला मिळतील 26 नोव्हेंबर पर्यंत. साधारणतः 22 तारखेपर्यंत 23 तारखेपर्यंत मतमोजणी होऊन 26 ला सरकार स्थापन होईल, अशा प्रकारची प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोग निश्चित करू शकतं. त्यामुळे जे चर्चा होती की राष्ट्रपती प्रशांत भाऊबीजेची ओवाळणी लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झाल्याच्या नंतर राज्यात निवडणुका लागणार आहेत असं आपण म्हणायचं का?
आपल्याला काय म्हणायचं ते राजकीय पक्षांनी म्हणून चुकलेले आहे सध्या. राजकीय पक्षाला जे जे म्हणून म्हणायचं त्यांनी सगळं म्हटलेलं आहे. लाडकी बहीण हा असो, हा लाडका भाऊ असो, सगळं बोलून आलेलं आहे. पण जे नियम आहे त्या नियमाच्या आधारावरती बघितलं तर 40 ते 45 दिवसाची आपल्याला मुदत द्यावी लागते निवडणूक घेताना, विधानसभा निवडणुकीच्या. त्याचा आधार घेऊन निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. पण आजच्या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाची जी चमू आहे ती चमू सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात येईल. याचा अर्थ असा होतो की केंद्रीय निवडणूक आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेण्याची तयारी सुरू केलेली आहे. विलास, प्रशांत, तुम्ही दिल्लीतून ही मोठी बातमी देताय, पण मुद्दा हा सुद्धा आहे ना की राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण म्हणजे आपण त्यांच्याकडे सिरियसली बघतो. ते असं कुठलं स्टेटमेंट जेव्हा करतात तेव्हा असं बाकी नेत्यांसारखं नाहीये त्यांचं गांभीर्याने घेतलं जातं स्टेटमेंट. मग पृथ्वीराज चव्हाण असं का सातत्याने म्हणतात की राष्ट्रपती राजवट लावणार आहेत हे म्हणून? म्हणजे नाही त्यामागे दोन कारणं होते. एक तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या दोघांच्या विरोधात आल्यास साधारणतः 80 आमदार जे आहेत हे अपात्र ठरतील. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव आहे. त्यामुळे अशा वेळी एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी शासन असू शकतं. ही एक चर्चा होती. दुसरी चर्चा अशी होती की साधारणतः ज्या पद्धतीचं नकारात्मक वातावरण राज्यामध्ये आहे हे नकारात्मक वातावरण कमी करायचं असेल तर निवडणुका पुढे ढकलाव्या, हा एक विचार होता. पण याच संदर्भात आम्ही भारतीय जनता पक्षात ज्येष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा केली. त्यांच्यासोबत आम्ही विचारल्यानंतर त्यांनी म्हटलं तुमच्या संदर्भात जो नकारात्मक वातावरण ते दूर केलं. तर ते म्हणाले की आम्ही जर निवडणुका पुढे ढकलल्या जे नकारात्मक वातावरण आहे ते अजून नकारात्मक होईल, कारण की यांना निवडणुका नको आहे, अशा प्रकारची एक चर्चा होईल. त्यामध्ये केंद्रातल्या म्हणजे विरोधकांचा तो नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होता की हे निवडणुकीला घाबरताय सरकार, हे म्हणजे सातत्यानं तशा प्रकारचे प्रत्येक जण स्टेटमेंट करत होतं की हे यांना निवडणुका नको आहेत. ते नेरेटिव्ह सेट करण्याचा तो प्रयत्न होता. बरोबर आहे. तो जसा आता गेल्या काही दिवसापासून हा एक शब्द खूप प्रचलित झालेला आहे, नेरेटिव्ह सेट करणे. तो हो, आता नेरेटिव्ह सेट सगळीकडे आपल्या पत्रकारांमध्ये सुद्धा तो झालेला आहे. म्हणजे काही काही लोक सकाळी अशी चर्चा असतात, विरोधक म्हणतात की काही लोक सकाळी बसून नेरेटिव्ह सेट करतात, काही पत्रकार दुपारी बसून सेट करतात, अशी चर्चा असते. विरोधकही तेच करतात, सत्ताधारी पक्ष तेच करतात. त्यामुळे नेरेटिव्ह हा शब्द फार कॉमन झालेला आहे. पण सत्ताधारी पक्षांचा प्रयत्न जो होता की साधारणतः ज्या योजना आहेत त्या योजना योग्य पद्धतीने सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचाव्या, कारण की मध्य प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं लाडली बहीण योजनेचं तिथं ती योजना होती त्याचा सकारात्मक परिणाम झाला आपल्याला पाहायला मिळेल. विधानसभेमध्ये पैकीच्या पैकी जागा अनेक ठिकाणी विधानसभेच्या निवडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलंय. लोकसभेमध्ये देखील बघितलं आपण त्याचा दूरगामी परिणाम झालेला आहे. त्यामुळे शिवराज सिंग यांना कृषी मंत्री बनवण्यात आलेलं आहे केंद्रामध्ये. असं असताना त्याच धर्तीवरची योजना जी आहे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजना, ही जी योजना आहे महाराष्ट्रात देखील लागू केली आहे. त्याच्यावर वाद आहे, कोणी माझी बहीण म्हणते, कोणी मुख्यमंत्र्यांची बहीण म्हणते. चर्चा वेगळी आहे. पण डायरेक्ट हे आहे की घरापर्यंत पैसे पोहोचले पाहिजे ना. ते एक निम्म समाजातला जो मतदार आहे, जो प्रमुख महिला मतदार हा घरातलं मतदानाचं वातावरण निश्चित करतं, असं अशा प्रकारची चर्चा असते. आणि त्यामुळे त्या महिलाला टार्गेट करण्याचा प्रयत्न हे गेल्या काही वर्षापासून होतोय. योजनांच्या बद्दल आपण बोलतोय, पण एक आणखी सुद्धा आहे की मोठा कायदेशीर पेच सुद्धा कदाचित निर्माण होऊ शकतो का, की आता एक महिना पुढे ढकलल्या गेलेल्या सुप्रीम कोर्टातला जो निकाल आहे शिवसेनेच्या बद्दलचा, पक्षांच्या अधिकृत अनधिकृततेच्या बद्दलचा, सरकारच्या बद्दलचा, सुप्रीम कोर्टातल्या याच्यानंतर काय वाटतं की ही निवडणूक ही त्याच पक्षांच्या नावावर तिथंच्या चिन्हांवरती होईल? नाही, महत्वाचं म्हणजे पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातला जो वाद आहे तो सुप्रीम कोर्टात सुरू आहे. ते साधारणतः त्या पद्धतीने नोटीस झालेले आहे, ती चर्चा सध्या सुरू आहे. त्यावरती एकदा सुनावणी देखील झाली आहे. पण महत्वाचं म्हणजे त्याची सुनावणी म्हणजे भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे जरी सेवानिवृत्त झाले तरी पण त्याची सुनावणी होऊ शकते, कारण की त्याच्याकडे नवीन सरन्यायाधीश येतात आणि ते सुनावणी घेऊ शकतात. पण यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा जो आमदार अपात्र प्रकरणाचा, कारण की यामध्ये नियम असा आहे की साधारणतः विधानसभेचा कार्यकाळ पर्यंत त्यांना अपात्र करता येतं. जर त्यानंतर निर्णय द्यायचा असेल तर त्यांना तो निर्णय लागू होणार नाही, कारण की आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात आला असेल. त्यामुळे धनंजय चंद्रचूड जे आहे सरन्यायाधीश हे 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहे, कारण की 10 नोव्हेंबरला त्यांचा शेवटचा दिवस आहे. पण 10 नोव्हेंबर हा रविवार आहे. त्यामुळे साधारणतः शनिवार सोडलं तर 9 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर या शुक्रवार तर शेवटच्या दिवस त्यांच्या कामकाजाचा असेल. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून
आमदार अपात्रता प्रकरण किती महत्वाचं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. राज्यामध्ये सगळ्यांना वाटतं की एक अतिशय महत्वाचं प्रकरण आहे, राज्यातल्या प्रत्येक पक्षाला वाटतंय, पण धनंजय सुप्रीम कोर्टाला वाटलं पाहिजे की हे महत्वाचं प्रकरण आहे, तरच ते त्याने निर्णय घेऊ शकतो. कारण की त्याच्या संदर्भात नोटीस जारी झालेली आहे, त्याच्या संदर्भात सुनावणी अजून व्हायची आहे. तर जोपर्यंत सुनावणी होणार नाही आणि सलग सुनावणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यावरती निर्णय येऊ शकत नाहीये. कारण की काळ म्हणजे तो कालावधी आहे तो अतिशय कमी आहे आता या घडीला जर बघितलं तर. कारण की सलग आजचा तिसरा दिवस आहे जे सुनावणी सूचीबद्ध असतानाही वारंवार पुढे ढकलले जात आहे. आणि प्रायोरिटीवर जे सुनावणी आता हे सुनावणी पर्यंत आहे, त्याच्यावरती डे टू डे सुनावणी होऊ शकते की डायरेक्ट निर्णय येऊ शकतो, काय स्टेटस काय त्याचा आता? सुनावणी घेणं आवश्यक आहे, की सुनावणी झालीच नाहीये, फक्त नोटीस जारी झालेली आहे. म्हणजे विधानसभा अध्यक्षांना नोटीस झालेली आहे, त्यानंतर साधारणतः विरोधी एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना नोटीस जारी झालेली आहे. त्यानंतर दुसरीकडे याच्यामध्ये तुम्हाला कालावधी सांगतो, कारण साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये 10 जानेवारीच्या दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला होता. त्या निर्णयाला आव्हान दिलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये सुनील प्रभूंच्या वतीने. पण दुसरीकडे भरत गोगावणे यांनी जे आव्हान दिलं ते मुंबई उच्च न्यायालयात दिलं होतं. हे एक प्रकरण. त्याच्या 2 महिन्यानंतर साधारणतः फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय, त्याच्यानंतर त्याला जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या वतीनं आव्हान देण्यात आलं ते सुप्रीम कोर्टामध्ये. त्याच्या जर बघितलं आपण त्याच्या संदर्भात, तर त्याच्यानंतर मुंबईत त्याच प्रकारची एक याचिका दाखल करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयामध्ये. आणि या सुप्रीम कोर्टाला त्या दोन्ही याचिकांना क्लब करण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलं. म्हणजे एकीकडे शिवसेनेची याचिका, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची याचिका आमदार अपात्र प्रकरणाची, या दोन्ही प्रकरणांना इन्क्लूड केलंय. आणि त्याच्या आज जर बघितली याची तर 15 आणि 15.1 अशी सूची होती, आजच्या 13 होती, त्याच्यापूर्वी 12 होती. जोपर्यंत याचा अनुक्रमांक वर येणार नाही किंवा त्याच्यामध्ये सूची प्रायोरिटीवरती येणार नाही त्याची सुनावणी, तोपर्यंत ही सुनावणी होणार नाही. सुनावणी हे 3 दिवसात पूर्ण होऊ शकते. ज्या पद्धतीनं ज्येष्ठ वकील सांगतात आपल्याला की सुनावणी जर घेतली तर 3 दिवसात निर्णय येऊ शकतो, पण जोपर्यंत सुनावणी होणार नाही तोपर्यंत त्यावरती निर्णय येणे अपेक्षित नाही आहे. आणि जर सुनावणी पूर्ण झाली नाही आणि म्हणजे स्पष्टपणे तुम्हाला असं दिसतंय निवडणूक होण्याच्या आधी, म्हणजे आचारसंहिता आणि निवडणूक 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आचारसंहितेपर्यंत जर आली, आचारसंहिता लागली म्हणजे त्या दिवशी त्यांचा कार्यकाळ जवळपास संपला असं गृहीत धरलं जाईल की बरोबर नवीन आमदार येईपर्यंत. काय त्याच्यातलं कायदेशीर काय पेच? आचारसंहिता लागल्यानंतर काळजीवाळू मुख्यमंत्री असतात. आचारसंहिता लागल्यानंतर जेव्हा निवडणुका घोषित होतात, निवडणूक ज्या दिवशी आचारसंहिता लागते त्यावेळेस काळजीवाळू मुख्यमंत्री असतात. सरकार ते असतं जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत हँडओव्हर करता येत नाही. आपल्याला म्हणतो का आपलं हँडओव्हर करणे, आपली जबाबदारी त्यांना देणे, तेपर्यंत होत नाही तोपर्यंत ते काळजीवाहू सरकार असतात. 26 नोव्हेंबरला कार्यकाळ संपला तर अपात्रतेच्या प्रकरणाची काही महत्व राहणार नाही, काही त्याला महत्व राहणार नाही. कारण की त्याच्यामध्ये आचारसंहितेच्या आधी जर समजा ते आले, आचारसंहितेच्या आधी ती आली, समजा तो निर्णय आला आणि त्याच्यामध्ये जर समजा त्यांना अपात्र ठरवलं गेलं तर ते पुन्हा 6 वर्ष जातील, मग त्यांना निवडणुकीला उभं राहता येणार नाही. नाही, ते वेगळं प्रकरण आहे. 6 वर्ष आणि उभं राहण्याचा अधिकार जो आहे तुम्हाला तो 10व्या अनुसूचीतला आहे. तो 10व्या अनुसूची अंतर्गत येतो, ज्याच्यामध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे त्याच्या अंतर्गत येतो. 6 वर्ष तुम्ही जर पक्ष तो त्याच्यामध्ये येतो. हा वेगळा प्रकरण आहे. हे जे प्रकरण आहे आमदार अपात्र प्रकरण, हे विधानसभा अध्यक्षाच्या अंतर्गत आहे. आणि विधानसभा अध्यक्षाने जो निर्णय दिलाय कुठेही अपात्र त्यांनी ठरवलं नाहीये. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरची सुनावणी आता हे सुनावणी असेल. आणि त्यामुळे आमदार अपात्र जरी झाले, साधारणतः आमदार जो आहे अपात्रच्या प्रक्रियेमध्ये आहे, आमदार जर अंशी अपात्र ठरले तर काय होईल की मुख्यमंत्री अपात्र ठरतील तर त्यांच्यासमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे होऊ शकतं अजित पवारांना ची मदत घेण्यात आलेली आहे, अजित पवारांच्या आमदारांची देखील मदत घेण्यात आलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. त्यामुळे अजित पवार यांना महायुती समाविष्ट करून घेतलं. त्या काळामध्ये भीती होती की तात्काळ लवकर निर्णय आला तर होऊ शकतं अपात्र ठरतील आणि त्याच्या वेळेस ती परिस्थिती आता पुन्हा येण्याची शक्यता कमी आहे. कारण की जर सुप्रीम कोर्टात सुनावणीच पूर्ण होऊ शकली नाही आणि आमदार अपात्र झाले नाही तर ते नवीन आमदार निवडून येतील, नवीन सरकार येईल. ठीक आहे, पण तरी सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो मुद्दा नक्की गाजणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही वळणं घेतलेली आहे ती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. पण आताच्या घडीला तरी आपल्या प्रेक्षकांना सांगूया, महाराष्ट्रातल्या जनतेला आपण हे सांगूया की विधानसभा निवडणुका राज्याचा कारभारी कोण हे ठरवणारी जी विधानसभेची निवडणूक आहे
ती वेळेवर होणार आहे. सगळे सण समारंभ आपल्याला व्यवस्थित साजरे करता येणार आहेत. राजकीय नेते ह्या सण समारंभात आपल्या दारावर येणार आहेत असं म्हणूया. आणि त्याच्यानंतर एक मात्र मुद्दा जोडतो विलास, चला प्लीज एक मुद्दा जोडायचा. एक मुद्दा काय होईल समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पूर्वी आला तर विरोधकांना त्याचा फायदा होईल, कारण की त्यांना एक कॉमन इंटरव्ह्यू आपण जो शब्द आहे तो शब्द त्यांना वापरता येईल. गद्दार, खोके गँग हा जो शब्द वापरला जातो सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात विरोधक वापरतात, पत्रकार वापरत नाही, ते वापरतात. तर तो शब्द त्यांना सर्वसामान्य मतदारांपर्यंत घेऊन जाता येईल. त्यांना त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा. अन्य काही दुसऱ्या कुठलाही आपला जो शब्द होता नेरेटिव्ह सेट करता येईल. तो जो कॉमन इंटरव्ह्यू कॉमनमधला शब्द आहे तो निवडणुका वेळेवर होतोय असं केंद्रीय निवडणूक आयोग स्पष्ट सांगताय. विलास खरंय. असं म्हणूया आपण सध्याच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये किती पॉसिबिलिटीज आहेत. तर आजवर असं असायचं एक तर हे होईल नाही तर एक तर ते होईल, 2 पॉसिबिलिटीज असायच्या. पण यावेळेस राजकारण असं आहे एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज असं हे राजकारण आहे. आणि हे होईल काय घडेल हे होईल ते होईल काही म्हणजे शेवटी असं म्हणून काही होऊ शकतं. आणि म्हणूनच महाराष्ट्राचं राजकारण यावेळेस अतिशय रंजक असणार आहे. गेल्या 60-70 वर्षामध्ये महाराष्ट्राला जे पाहायला मिळालंय 5 वर्षात दाखवले आपल्या राजकारण्यांनी. आणि मला वाटतं पुढच्या काही दिवसात अजून काही बघायला आपल्याला मिळणार आहे. पण त्याच्यासाठी धन्यवाद. तुम्ही दिल्लीतून सगळे अपडेट्स आम्हाला देत राहा. आपल्या प्रेक्षकांपर्यंत ती आपण पोहोचवत राहू. तुर्तास धन्यवाद प्रशांत. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.